आदराने विचारले, हे विप्रा, नेहमी पृथ्वीवर दुःखी तू का भटकतोस ते मला कळून द्यावायचे आहे. हे श्रेष्ठ ब्राह्मण तुम्हाला ते सांग. तेव्हा तो ब्राह्मण मला, मी अतिशय दरिद्री ब्राह्मण असून भिक्षेसाठी भटकत असतो. महाराज, यावर पाय जर तुम्हाला माहित असेल तर कृपा करून मला सांगा, श्रवण करण्याची माझी इच्छा आहे. तेव्हा तो भद्रा ब्राह्मण म्हणजेच भगवान विष्णू स्वतः त्याला म्हणाले, सत्यनारायण विष्णूंची कृपा देणार आहे तर जप तो व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो. ते व्रत म्हणजे सत्यदेवाचे पूजन व्रत तू कर. त्यानंतर व्रताचे विधान हे त्या ब्राह्मणाला नीट समजावून सांगून की सत्यनारायण तेथेच अदृश्याले जे व्रत वृद्ध ब्राह्मण सांगितले तेच मी करेन. अशा विचाराने रात्री त्या दरिद्री ब्राह्मणाला झोप सुद्धा लागली नाही. नंतर सकाळी उठून मी ते सत्यदेवाचे व्रत करणार असा संकल्प करून तो ब्राह्मण भिक्षेसाठी नगरात गेला. त्या दिवशी त्याला नेहमीच्या दुप्पट धन मिळाले. तेव्हा मोठ्या आनंदित मनाने त्याने पिकलेली केळी, साखर, दूध, तूप, गव्हात रवा अशा सव्वा मापाने सर्व वस्तू खरेदी केल्या. तर आपल्या घरी गेलं तर आपल्या बांधवजनासाठी मंत्रण करून विधीपूर्वक सत्यदेवाचे व्रत केले. त्या व्रताच्या प्रभावाने तो ब्राह्मण संपन्न व पुत्रवान झाला आणि सुखी होऊन आणखी सत्यदेवाच्या पूजेला म्हणजे विष्णुदेवाला एवढे सांगून सूत म्हणाले, विप्रांनो, या पृथ्वीवर हे व्रत कोणी केले ते सर्वांनी ऐका. एकदा तो श्रेष्ठ ब्राह्मण आपल्या ऐश्वर्यानुरूप आपल्या बंधूच्या स्वजनास व्रत करण्यास सुट्टीत झाला असता. तेवढ्या तिथे एक मुलगी आला. बाहेरच लाकडे घेऊन ब्राह्मणाच्या घरातून तहानेने जीव व्याकुळ झालेल्या मुलगिकाने ब्राह्मण प्रथमग्र असे पाहिले. तेव्हा तो ब्राह्मणाला प्रणिपात करून, हे काय करीतात, हे केले तर काय फळ मिळेल ते मला सारे सविस्तर सांगावे अशी माझी विनंती आहे. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, हे अतुदेशी विष्णूचे पूजन करत असून त्याच्याच प्रसादाने मला एवढे धनधान्य आधी मिळाले. ते व्रत जाणून तो मुलगिका हर्षित होऊन तहान भागविण्यासाठी दिलेले पाणी घेऊन प्रसाद अन्यत्र नगरात गेला. मनात विचार बोलला, या गावात लाकडे विकून मला आज जो पैसा मिळेल त्यानेच मी उत्तम असे सत्यदेवाचे व्रत करेन असा संकल्प करून डोक्यावर लाकडे घेऊन रम्य अशा नगरात जेथे धनिकांची वस्ती होती तिथे गेला. त्या दिवशी त्याला लाकडे विकून नेहमीच्या दुप्पट धन मिळाले. तेव्हा मोठ्या आनंदित मनाने त्याने पिकलेली केळी, साखर, दूध, तूप, गव्हात रवा अशा सव्वा मापाने सर्व वस्तू खरेदी केल्या. तो आपल्या घरी गेला तर आपल्या बांधवजनाचं निमंत्रण करून विधीपूर्वक सत्यदेवाचे व्रत केले. त्या व्रताच्या प्रभावाने तो मुलगिका धनसंपन्न व पुत्रवान झाला आणि यरूपी सुखी होऊन अंतिम सत्यदेवाच्या पुरीला म्हणजे विष्णुवेला रेवाखंडे सत्यनारायण व्रतकथायाम द्वितीयाध्याय. गुणः श्री सत्यनारायण महाराज की जय. श्री गणेशाय नमः. त्यानंतर सूत म्हणाले, नेमकी पुढे कथा श्रवण करावी. पुरुलकामक नावाचे राजा प्रतिपालन करण्यात तत्पर असेल. तो प्रतिदिने देवळात जाऊन ब्राह्मणाला येऊन संतुष्ट करीत असे. त्याची भार्या साध्वी सुंदर शिलवती वृद्धा होती. एकदा नदी तीरावर तो सत्यदेवाचे व्रत करीत होता. त्यावेळी व्यापारासाठी भरपूर द्रव्य व सामग्री घेऊन एक साधू नावाचा वाणी तिथे आला. आपली नौकात्रावर साधूने राजाजवळ गेला. व्रत करण्याच्या विनम्रपणे विचारले, साधू मला महाराज भक्तिभावाने चित्तवर्णापणे काय करीतात, हे केले तर काय फळ मिळेल मला सारे सविस्तर सांगावे अशी माझी विनंती आहे. तेव्हा तो राजा म्हणाला, हे साधू, हे अतुदेश विष्णूचे पूजन करत असून पुत्राधिकांची प्राप्ती होण्याकरता केले जात असते. राजाचे बोलणे ऐकून तो साधू आणि आदराने म्हणाला, हे राजन, आपण मला सर्व सांगा. आपण सांगाल त्याप्रमाणे मीही करीन. मला देखील संतती नाही, या व्रताने नक्की प्राप्त होईल. त्यानंतर त्या साधूने ते व्रत नीट समजावून घेतले. तो आपल्या घरी गेला तर आपल्या पत्नीला हे सुद्धा व्रत संपूर्ण सांगेल. जेव्हा मला संतती प्राप्त होईल तेव्हा मी हे व्रत करीन असे साधूने आपल्याला नावाच्या पत्नीला म्हणाला. त्यानंतर ती साध्वी भार्या आलेली होती. एकदा आनंदित चित्ताने धर्मानुसार पतीसमवेत राहत असता सत्यदेवाच्या प्रसादाने गौरव राहिली. 10व्या महिन्यात तिला कन्यारत्न प्राप्त होती. कन्या शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे दिवसेंदिवस वाढू लागली आणि म्हणून तिचे कलावतीचे नामकरण करण्यात आले. त्यानंतर ती लीलावती आपल्या पतीला मधुर शब्दांनी म्हणाली, कुणी व्रत का बरं करत नाही. तेव्हा तो साधूवानी म्हणाला, प्रिय, या कन्याची वासना मी हे व्रत करीन असे आपल्या पतीला आश्वासन देऊन तो साधूवानी अन्यत्र नगरात गेला. ती कलावती कन्या आपल्या पितेच्या घरी वाढू लागली. आपली कन्या योग्य झाल्यास पण धर्मवेत्या साधूवाने आपल्या मित्रासह विचार करून आपल्या दूताला नगरात पाठवले. आपल्या कन्याची गावासाठी श्रेष्ठ वर शोधावा असे त्याला सांगितले. तो दूत त्याच्या आज्ञेप्रमाणे कांचन नामक नगरात गेला. त्या नगरातून तो दूत एका वाण्याच्या गणिपुत्राला घेऊन झाला. सुंदर व सद्गुणी गणिपुत्राला वाहून जातीतील व बांधवातील इष्टमंडळी सहित त्यानंतर त्या गणिपुत्राला आपल्या कन्याचे विधीपूर्वक काम भेटा झाला. दुर्दैवाने त्याला कन्याची वासमय सुद्धा त्या उत्तम व्रताचे विस्मरण झाले आणि म्हणून प्रभू सत्यनारायण त्या गोष्टीने त्यानंतर आपल्या व्यापार उद्योगात कुशल सर्व साधूवानी कालप्रेरित होऊन आपल्या जावयाचा व्यापारासाठी निघाला. लवकरच समुद्राजवळ असलेल्या रत्नसार नावाच्या रमणीपुरात गेला. श्रीमान जावयाचा व्यापार करू लागले. ते चंद्रकेत नावाच्या राजाच्या रमणी नगरात गेले. त्याच वेळी प्रभू सत्यनारायण यांनी तो साधूवानी आपल्या प्रतिमेपासून भ्रष्ट झाल्याचे पण त्याला दारुण कठीण दुःख प्राप्त हो असा शाप दिला. जेथे ते सासरे जावई दोघे व्यापारासाठी उतरले होते तेथे राजाने धनाची चोरी करून एक चोराला आपल्या मागून धावत दूध येतात असे पाहून त्या चोराने चोरलेले धन तेथेच ठेवले. चटकन तेथे लागला. तो साधूवानी जेथे होता तेथे मागोमागत राजाचे राजदूत धावत आले. राजाचे धन त्यांच्या जवळच पाहून
पाहून त्या दोघांना बांधून हर्षाने धावत राजाजवळ जाऊन सांगितले, महाराज 2 चोरातले आहेत, त्यांना पाहून काय ती आज्ञा द्यावी. राजाने आज्ञा केल्यावरून नंतर फारसा विचार करून तशी न करता त्या दोघांना कर्कतून बांधून मोठ्या किल्ल्यातील कारागृहात डांबून ठेवण्यात आले. सत्यदेवाच्या मायेमुळे त्यांचे म्हणणे कोणीही ऐकून घेतले नाही. म्हणूनच सर्व धन चंद्रकेतु राजाने जमा केले. त्या साधवानीच्या घरी जे काही धन होते ते सर्व चोरांनी लुटून नेले. त्याची पत्नी अतिशय दुःखी होऊन संकटे व्याधींनी गांधून जाऊन लहान भुकेने पीडित होऊन अन्नाचे प्राण पडून बरोबर भीक मागत भटकू लागली. कलावती सर्व भटकू लागली. एक दिवस भुकेने राखून होऊन ती ब्राह्मणाच्या घरी गेली असता तिथे सत्यदेवाचे व्रत चालले पाहिले. तिथे विष्णू कथा श्रवण करून तिने बरोबर नारायणाकडे वर मागितला. प्रसाद मिळत भक्षण करून रात्री ती घरी गेली. कलावती तिच्या आईने मोठ्या प्रेमाने विचारले, मुली रात्री तू उशिरापर्यंत कुठे होतीस, तुझ्या मनात काय आहे. तेव्हा ती कलावती कन्या आपल्या आईला लगेच म्हणाली, आई मी ब्राह्मणाच्या घरी इष्ट सिद्धी देणारे व्रत केलेले पाहिले. ते मुलीचे बोलणे ऐकून ती मणिकाची पत्नी लगेच पूजेच्या तयारीस लागली. तिने आपल्या अर्थ बांधवा असा सत्यदेवाचे पूजन केले. प्रतिनिधामान आपल्या घरी लवकर परत माझ्या पतीच्या माताची अपराधाची क्षमा करण्यास आपण समर्थन अशी तिने वारंवार त्याची प्रार्थना केली. त्या व्रताने प्रभू सत्यनारायण संतुष्ट झाले. त्यांनी चंद्रकेतु राजाला स्वप्नात दृष्टांत देऊन सांगितले, श्रेष्ठ उद्या सकाळी प्रथम त्या बंदीच्या 2 व्यापाऱ्यांना सोडून दे. त्यांचे जे धन सगळ्यात हरण केले असते त्याचे त्यांना परत दे, नाहीतर राज्य धनपुत्र या सहित मी तुझा नाश करेल अशी स्वप्नात सांगून सत्यनारायण अदृश्य राजाने सकाळी पूर्ण सभेत बसून सर्व लोकांना आपले स्वप्न सांगितले. बद्ध केलेले महाजन माझी मणिपुत्र यांना लवकर मुक्त करा अशी आज्ञा केली. राजाच्या आज्ञेवरून त्यांना मुक्त करण्यात आले. राजाच्या समोर उपस्थित करून वाटते, महाराज खेड्याच्या मंदिरातून मुक्त केलेला वाणीला मणिपुत्राला दोघांनाही आणले आहे. त्यानंतर त्या साधवाने मणिपुत्राने राजाला प्रणिपात करून गुरुच्या स्वप्नातून भयभीतून चकार शब्दून काढून काढला नाही. परंतु राजा त्या दोघांना पाहून आदरपूर्वक म्हणते, तुम्हाला मोठे दुःख प्राप्त तुम्हाला भीती नाही असे म्हणून शौर धर्मादी करून सहाय्य केले. गोड वाचनाने संतुष्ट केले. पुरस्कार आदी देऊन त्यांचे जे पूर्वीचे द्रव्य होते ते दुप्पट करून परत दिले. आणि आता आपण आपल्या घरी जावे असे सन्मानपूर्वक म्हणले. साधू आणि राजाला प्रणिपात करून आम्हाला घरी जाणे शक्य होत आहे. ही आपली विवाहखंडे सत्यनारायण व्रतकथायां तृतीय अध्याय. श्री सत्यनारायण महाराज की जय. श्री गणेशाय नमः. त्यानंतर सूत म्हणाले, तो साधू आणि ब्राह्मणाला दंडाने शुभाशुभात प्राप्त करून आपली यात्रा करून आपल्या